लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुम्हाला जर पती व वडील नसतील तरी देखील तुम्ही आता लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करू शकता। ते कसं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी A to Z प्रोसेस सांगणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आता तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचा आधार कार्ड हा यूज करायचा आहे। त्यामध्ये भावाचा यूज करू शकता, त्याचबरोबर चुलत भाऊ, मामे भाऊ, कोणाचाही तुम्ही नातेवाईकांचा आधार कार्ड क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे केवायसी करताना। परंतु लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे की ज्यांचा आधार कार्ड क्रमांक तुम्ही टाकताय त्यांच्या आधार कार्डवरती देखील एकच लाभार्थी महिला असली पाहिजे। म्हणजेच भावाचा टाकत असाल तर तुमची आई एकटीच लाभ घेत असेल तरच भावाचा टाका किंवा तुम्ही इतर नातेवाईकांचा टाका। त्यानंतर आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या मोबाईलवरती जो OTP येईल तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे। याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे वेबसाईटवरती जाऊन की तुम्ही देखील ई-केवायसी कशा प्रकारे करू शकता। चला तर मग पाहूयात। यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलमध्ये Google ओपन करून लाडकी बहीण असं सर्च करायचं आहे। यानंतर तुमच्या समोर ही वेबसाईट येईल, या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा स्वतःचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि मी सहमत आहे वर क्लिक करून सबमिट करायचं आहे। सबमिट झाल्यानंतर OTP आलेला OTP टाकायचा आहे आणि सबमिट करून या ठिकाणी आता तुम्हाला नातेवाईकांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, वडिलांचा आणि पतींचा तुमच्याकडे नसल्यामुळे, आणि त्याचबरोबर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नातेवाईकांच्या मोबाईलवरती आलेला OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील। तर या ठिकाणी तुमचा जो जात प्रवर्ग आहे तो तुम्ही निवडून घ्यायचा आहे। यानंतर या दोन्ही प्रश्नांना वाचून घ्यायचं आहे आणि याची अचूक उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत। तर या ठिकाणी आपण उत्तरे दिलेली आहेत। उत्तरे देऊन झाल्यानंतर या ठिकाणचा चेकबॉक्स क्लिक करायचा आहे, सबमिट करावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपली केवायसी यशस्वीरित्या झालेली आहे।